नमस्कार मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या तरी विचारधारेला, कुठल्या तरी धर्माच्या तत्वाला हा अनुसरून समाजामध्ये जीवन जगत असतो, व्यतीत करीत असतो. मित्रांनो, आम्ही धर्मासाठी नौकेच होतो. आम्हाला धर्म काय, कशा सोबत खातात, कशा सोबत काय करतात हे तर माहीतच नव्हतं. परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली आम्हाला याच भारतभूमीतील सर्वोत्तम भूमिपुत्र भगवान गौतम बुद्धांचा व्यावहारिक आचरणयुक्त धम्म दिला आणि त्या धम्मामध्ये आम्हाला कसं वागलं पाहिजे, कसं जीवन जगलं पाहिजे ते त्यामध्ये कळलं. आणि आज आम्ही त्या धम्माच्या वाटावरून चालण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्रांनो, धम्मामध्ये सुद्धा भगवान गौतम बुद्धांनी पंचशील सांगितलेले आहेत आणि ते पंचशील म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते एक सदाचाराचे 5 नियम आहेत. आणि त्याच्याही पुढे जाऊन आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. आणि त्या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये 2 महत्वाच्या पायऱ्या आहेत: सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका. म्हणजे प्रत्येक माणसाचं कर्म हे सम्यक, योग्य आणि कुशल असलं पाहिजे. त्यासोबत तो करत असलेलं जे काही काम आहे, त्याची ज्याच्यावर उपजीविका आहे, ती उपजीविका सुद्धा सम्यक योग्य मार्गाची असली पाहिजे. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून प्रत्येकाने समाजामध्ये आपल्या व्यवसायामुळं कुणाचं नुकसान होणार नाही, कुणी व्यसनाच्या आहारी जाणार नाही असा व्यवसाय निवडून, आणि आपले कर्मामुळं कुणाला तकलीफ होणार नाही, कुणाला दुःख होणार नाही असे कर्म आपले असले पाहिजेत. एवढंच बुद्धांचं सांगणं आहे. आणि जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान, जय भारत.